नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण चिटणीस म्हणजे काय यावर चर्चा केली आहे। सध्याची भारतीय अर्थव्यवस्था ही झपाट्याने विकसित होत आहे आणि जगातील सर्वात वेगाने वाढणारी सेवा क्षेत्रातील एक अग्रगण्य अर्थव्यवस्था म्हणून ती ओळखली जात आहे। सध्याच्या अर्थव्यवस्थेत विविध प्रकारच्या व्यवसाय संघटनांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आपण पाहत आहोत। अशा व्यवसायाची स्थापना, आधुनिकीकरण, विस्तारीकरण, विविधतेसाठी पैशांची आवश्यकता असते। कॉर्पोरेट क्षेत्रात आर्थिक व्यवस्थापन हे अतिशय महत्त्वाचे आहे। व्यवसायाचा विकास करण्यासाठी विशेष ज्ञान, क्षमता आणि तज्ञ असलेल्या व्यक्ती या भारतासाठी महत्त्वाच्या ठरल्या आहेत आणि या सर्व बाबींची पूर्तता चिटणीस हा करत असतो। त्यामुळे चिटणीसाचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे। संस्था कोणत्याही प्रकारची असो, परंतु तेथे काम करणारा चिटणीस आहे त्याचे महत्त्व हे अलीकडच्या काळामध्ये अधिकच वाढलेले आहे। आपण जी चर्चा केली आहे त्यानुसार चिटणीस या प्रकरणामध्ये आपण असं आपल्या लक्षात येतं की दुसऱ्याच्या वतीने लिहिण्याचे काम करणारी व्यक्ती, विशेषतः जी दुसऱ्या व्यक्ती, कंपनी यांचा पत्रव्यवहार सांभाळते, नोंदणी ठेवते आणि इतर विविध कामे करण्यासाठी नियुक्ती केली जाते, त्या व्यक्तीला चिटणीस असे म्हणतात। त्याचप्रमाणे आपण चिटणीसाची वेगवेगळी वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत तेही पाहिले आहेत। जसे की चिटणीस म्हणून केवळ एक व्यक्तीच काम करू शकते। कोणतीही सार्वजनिक संस्था, कंपनी ही चिटणीस म्हणून नियुक्ती केली जाऊ शकत नाही किंवा त्या व्यक्तीची तशी अपॉइंटमेंट करता येत नाही। चिटणीसाला संस्थेमध्ये किंवा आपल्या मालकासाठी वेगवेगळी कामे करावी लागतात, कर्तव्ये पूर्ण करावी लागतात। जसे की पत्रव्यवहार सांभाळणे, सभांचे आयोजन करणे, कागदपत्र जतन करून ठेवणे, माहिती पुरवणे, प्रमुखांच्या सूचनेप्रमाणे किंवा संस्थेच्या आदेशाप्रमाणे कारकुनी स्वरूपाची कामे पार पाडणे। तर अशाप्रमाणे चिटणीस ही वेगवेगळी कामे करत असतो। चिटणीसाला त्याच्या ज्या संस्थेमध्ये तो काम करतो किंवा ज्या मालकासाठी काम करतो त्याप्रमाणे त्याच्याकडे पात्रता असणेही आवश्यक असते। जसे की जर चिटणीसाची नियुक्ती सार्वजनिक किंवा खाजगी कंपनीने केली असेल तर त्याने कंपनी कायदा 2013 नुसार विहित पात्रता धारण करणं आवश्यक असतं। आपल्या आजूबाजूला असे दिसते की चिटणीसाची नेमणूक ही कुठे केली जाऊ शकते, तर अनेक व्यावसायिक संस्था किंवा अतिव्यस्त व्यक्ती, सहकारी संस्था, सार्वजनिक संस्था, कंपनी, सरकारी खाते यांच्याकडनं चिटणीसाची नियुक्तीही केली जाऊ शकते। त्याचप्रमाणे वैशिष्ट्यामध्ये आपण हेही पाहिले आहे की चिटणीस एक पगारी नोकर आहे किंवा सेवक आहे। त्याला मालकाकडून किंवा संस्थेकडून दरमहा वेतन दिले जाते। त्याच्या कामाचा मोबदला म्हणून त्याला ठराविक मानधन असे दिले जाते। तरीसुद्धा चिटणीस हा एक महत्त्वाचा अधिकारी म्हणून व्यावसायिक संघटनेमध्ये ओळखला जातो। त्याचप्रमाणे आपण हेही पाहिले की चिटणीस एक विश्वासू अधिकारी आहे, म्हणजे त्याच्याकडे सर्व संस्थेची माहिती ही सुरक्षित असते आणि त्या माहितीच्या आधारे तो वेगवेगळ्या धोरणांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत असतो। तसेच चिटणीस हा एक प्रतिनिधी म्हणून काम करत असतो, म्हणजे तो आपल्या मालकासाठी प्रतिनिधी म्हणून काम करतो किंवा जर तो एखाद्या संस्थेमध्ये काम करत असेल तर ते संस्थेचं प्रतिनिधित्वसुद्धा तो करतो। आणि चिटणीसाच्या अंगी अनेक गुणांची आवश्यकता असते, जसे की एकाग्रता, व्यवहार चातुर्य, बुद्धिमत्ता, सहकार्याची भावना, निष्ठा, नेतृत्व गुण, सुव्यवस्था आणि नम्रता। तर असे अनेक गुण हे चिटणीसाकडे असणं आवश्यक आहे। या गुणांमुळे चिटणीसाची कार्यक्षमताही वाढत जाते। आज आपण पहिल्या प्रकरणातील
दुसरा पॉईंट सुरू करणार आहोत तो म्हणजे चिटणीसाचे प्रकार. तुम्ही बघू शकता चिटणीसाचे प्रकार. यामध्ये मुख्यतः 2 प्रकार दाखवलेले आहेत. पहिला आहे खाजगी चिटणीस किंवा व्यक्तिगत चिटणीस किंवा वैयक्तिक चिटणीस. याला इंग्लिशमध्ये पर्सनल सेक्रेटरी असं म्हणलं जातं. पर्सनल सेक्रेटरीला सुद्धा शॉर्टमध्ये PA, P फॉर पर्सनल, S फॉर सेक्रेटरी, PA असे म्हणले जाते. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे संस्थात्मक चिटणीस. संस्थात्मक चिटणीस म्हणजे काय, तर वेगवेगळ्या समाजामध्ये ज्या संस्था असतात त्या संस्थांच्या मार्फतसुद्धा चिटणीसाची नियुक्ती ही केली जाते. संस्थेचे दैनंदिन कार्यभार आहे तो व्यवस्थितपणे हाताळण्यासाठी एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक केली जाते आणि त्या व्यक्तीला संस्थात्मक चिटणीस असे म्हणतात. म्हणजे ती व्यक्ती संस्थेसाठी चिटणीसाचे काम करते. तर यामध्ये कोणकोणत्या संस्थांचा समावेश होतो पहा. नंबर 1 नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस. 2 सहकारी संस्थेचा चिटणीस. तिसरा आहे संयुक्त स्कंद प्रमंडळाचा चिटणीस. यालाच आपण कंपनी चिटणीस असेही म्हणतो. 4 आहे सरकारी खात्याचा चिटणीस. आणि 5वा आहे इतर निगम निकाय म्हणजे बॉडी कॉर्पोरेट की ज्यांची स्थापना झालेली असते अशी मंडळे. तर अशा प्रकारे चिटणीसाचे मुख्यतः 2 प्रकार आहेत. एक म्हणजे खाजगी चिटणीस आणि दुसरा आहे संस्थात्मक चिटणीस. लक्षात ठेवा चिटणीसाचे हे 2 प्रमुख प्रकार आहेत. आता आपण डिटेलमध्ये चिटणीसाचे प्रकार यावरती चर्चा करूया. त्यातला पहिला आहे खाजगी चिटणीस, पर्सनल सेक्रेटरी. बघा आता खाजगी चिटणीस किंवा व्यक्तिगत चिटणीस हा चिटणीसाचा सर्वात जुना प्रकार आहे, ज्याची नियुक्ती आपल्या व्यवसायात अतिव्यस्त असलेल्या व्यक्तीकडून जसं की उद्योगपती, व्यापारी, व्यावसायिक यांच्याकडून त्यांचा पत्रव्यवहार करण्यासाठी किंवा सांभाळण्यासाठी व इतर दैनंदिन कामे करण्यासाठी केली जाते. आता तुम्ही बघितलं असेल वेगवेगळ्या मूवीजमध्ये, हिंदी मूवीजमध्ये पण तुम्ही बघितलं असेल की एखाद्या इंडस्ट्रीचा किंवा एखादी कॉर्पोरेट सेक्टर असतं त्याचा मालक असतो आणि तो मालक त्याच्या केबिनमध्ये बसून त्याच्या हाताखाली जो सेक्रेटरी असतो त्याला सर्व आदेश तो देत असतो आणि आपल्या मालकाच्या आदेशाप्रमाणे तो चिटणीस सर्व कामांची पूर्तता करत असतो. असं चित्र तुम्ही खूप वेळा पाहिलेलं असेल. तर खाजगी चिटणीस कोण नियुक्त करतं, तर अर्थातच समाजामध्ये असे काही लोक असतात की जी फार बिझी असतात आपल्या कामामध्ये आणि त्यांना त्यांची जी दैनंदिन कामं असतात, छोटी छोटी जी कामं असतात त्याकडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ नसतो आणि मग ती कामं पूर्ण करण्यासाठी मग अशी अतिव्यस्त व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती करते आणि ही जी दुसरी व्यक्ती आहे ती त्यांचे चिटणीस म्हणून काम पाहते. तर अशा प्रकारे खाजगी चिटणीसाची नेमणूक कोणीही करू शकतं. प्रामुख्याने आपल्याला दिसतं की समाजामध्ये असे कोण लोक असतात, अर्थातच डॉक्टर, इंजिनियर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, सिने अभिनेते, राजकीय पुढारी इत्यादीकडून खाजगी चिटणीसाची नेमणूक ही केली जाते. म्हणजे या लोकांना अजिबात वेळ नसतो आपली रोजची कामे करण्यासाठी. जी कामं अशी आहेत की दुसऱ्या व्यक्तीने केली तरी चालतील, काही फरक पडणार नाही. मग असे लोक स्वतःसाठी एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची नेमणूक करतात हाताखाली काम करण्यासाठी आणि ती व्यक्ती मग त्यांचा खाजगी चिटणीस म्हणून काम पाहते. मग मालकाने दिलेले जे सर्व आदेश आहे त्या आदेशाचे ती व्यक्ती पालन करते. आपल्या मालकासाठी सर्व काम सोपे कसे होईल यासाठी ती व्यक्ती प्रयत्न करत असते. तर साधारणपणे फोन कॉल्स अटेंड करणं, पत्र स्वीकारणं, पत्रांची उत्तरं देणं, त्यांचं रोजचे बँकेचे व्यवहार पाहणं, जर मंत्री असतील तर त्यांचे दौरे कसे व्यवस्थित होतील, त्यांचे अपॉइंटमेंट देणं आणि वेगवेगळे त्यांना माहिती पुरवणं. तर अशा प्रकारची कामं हे खाजगी चिटणीस
आपल्या मालकासाठी करत असतात. ठीक आहे. आता नियुक्ती कोण करतं? तर अर्थातच समाजातील अतिव्यस्त व्यक्ती आपली इतर कामे करण्यासाठी खाजगी चिटणीसाची नियुक्ती करतात, की जेणेकरून त्यांना त्यांचं जे स्वतःचं मूळ काम आहे किंवा मुख्य काम आहे त्यावरती या लोकांना लक्ष केंद्रित करता येऊ शकतं. म्हणजे जी बारीक सारीक कामं आहेत दैनंदिन, की जी कुणीही केली तरी चालतील, काही फरक पडणार नाही, तर अशी कामं ते चिटणीसावर सोपवून टाकतात आणि मग चिटणीससुद्धा आपल्या मालकासाठी ही दैनंदिन कामे पूर्ण करतो आणि आपल्या मालकाला जास्तीत जास्त वेळ तो उपलब्ध करून देतो, जेणेकरून ते त्यांचं जे महत्त्वाचं काम आहे त्याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित करू शकतील. ठीक आहे. आता पात्रता. खाजगी किंवा व्यक्तिगत चिटणीसाची कायद्याने कोणतीही निश्चित अशी पात्रता धारण करणे आवश्यक नाही, पण त्याने कोणत्याही शाखेची पदवी संपादन करणे हे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे भाषेवर प्रभुत्व व त्याला संगणकाचे ज्ञान असणं हे आत्ताच्या काळामध्ये तर आवश्यकच आहे. आता बघा की खाजगी चिटणीस होण्यासाठी कोणतीही विशेष अशी पात्रता काही अशी कुठेही कायद्याने सांगितलेली नाही. कोणीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे खाजगी चिटणीस म्हणून काम पाहू शकतं, पण आत्ताच्या काळानुसार कमीत कमी ती व्यक्ती पदवीधर असणं हे गरजेचं आहे, जेणेकरून त्याला पत्रव्यवहार करणं, लिहिणं, सांगणं हे त्याला जमेल. त्याचा भाषेवरती प्रभुत्व असलं पाहिजे, जसं की मराठी आहे, त्यानंतर इंटरनॅशनल लँग्वेज आपण म्हणतो इंग्लिश आहे, तर हे त्याला जमलं पाहिजे. कारण मालकाचे आलेले पत्र पाहणं, त्याला उत्तरं देणं, फोन कॉल रिसीव करणं, त्याला आन्सर करणं, या गोष्टी त्याला जमणं हे फार गरजेचं आहे. आणि आत्ताच्या काळामध्ये तुम्ही बघता सगळं जो व्यवहार आहे तो कम्प्युटरच्या द्वारे इंटरनेटच्या मदतीने केला जातो. त्यामुळे संगणकाचे ज्ञान असणं हे खूप गरजेचे झाले आहे. तर ही किमान पात्रता खाजगी चिटणीसाकडे असणं हे अपेक्षित आहे. तर अशा प्रकारे खाजगी चिटणीस हा चिटणीसाचा सर्वात जुना प्रकार आहे आणि खाजगी चिटणीसाची नेमणूक ही उद्योगपती, व्यापारी, व्यावसायिक, डॉक्टर, इंजिनियर किंवा चार्टर्ड अकाउंटंट असे जे समाजातले अतिव्यस्त व्यक्ती असतात त्यांच्याकडनं केली जाते. रोजचा दैनंदिन कामे करण्यासाठी, पत्रव्यवहार करण्यासाठी, सांभाळण्यासाठी ही खाजगी चिटणीसाची नेमणूक करत असतात. आणि पात्रता म्हटलं तर अशी कोणतीही विशेष अशी पात्रता खाजगी चिटणीसाकडे पाहिजे असे काही नाही, परंतु कमीत कमी ती व्यक्ती पदवी संपादन केलेली असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे त्याचे भाषेवरती प्रभुत्व असणं आणि संगणकाचे ज्ञान असणं या किमान पात्रता त्या व्यक्तीकडे असणं अपेक्षित आहे. तर अशा प्रकारे हा खाजगी चिटणीस हा पहिला प्रकार आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे संस्थात्मक चिटणीस, म्हणजेच इन्स्टिट्यूशनल सेक्रेटरी. आता संस्थात्मक चिटणीस म्हणजे काय, तर समाजामध्ये वेगवेगळ्या आजूबाजूला संस्था आपल्याला दिसून येतात. तर संस्थेने नेमलेला चिटणीस म्हणजेच संस्थात्मक चिटणीस. अर्थातच या चिटणीसाचं काम काय असतं, तर संस्थेची जी दैनंदिन कामे आहे त्या कामाची पूर्तता करणे, पत्रव्यवहार सांभाळणे, त्यानंतर त्या संस्थेचे व्यवस्थापन करणे हे या संस्थात्मक चिटणीसाचे कार्य आहे. तर आपल्या समाजामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आहेत, जसा की उल्लेख आपण आत्ताच केला की 5 संस्था असतात, जसं की नफा हेतू नसलेल्या संस्था, सहकारी संस्था, कंपनी आहे, सरकारी खात्याचा चिटणीस आहे आणि इतर मंडळं असतात त्यांचा चिटणीस. तर अशा प्रकारे या ज्या वेगवेगळ्या संस्था असतात त्यांना पण संस्थेची कामे सांभाळण्यासाठी अशा व्यक्तीची आवश्यकता असते, म्हणून या संस्था मग चिटणीसाची नियुक्ती करतात. तर त्यामध्ये पहिली संस्था आहे ती म्हणजे नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस, अर्थातच सेक्रेटरी ऑफ नॉन प्रॉफिट असोसिएशन. आता ज्या संस्थेचा हेतू नफा मिळवणे हा नाही अशा संस्थेचा चिटणीस. आता नफा विरहित संस्था म्हणजे अशा संस्था की ज्यांचा उद्देश नफा मिळवणे नसून
सामान्य जनतेच्या हितासाठी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, आरोग्य यांना प्रोत्साहन देणे व विकास करणे हा प्रमुख हेतू असतो. तर तुमच्या पण आजूबाजूला अनेक अशा संस्था आहेत, जसं की नफा हेतू नसलेल्या संस्था कोणत्या येतात, तर रोटरी क्लब असतं, लायन्स क्लब असतात, क्रीडा मंडळे असतात म्हणजे स्पोर्ट्स क्लब असतात, कल्चरल असोसिएशन असतं, सांस्कृतिक मंडळ असतं, शाळा, महाविद्यालय आहे, चेंबर ऑफ कॉमर्स आहे. तर या ज्या संस्था आहेत त्या संस्थांची स्थापना पैसा कमवण्यासाठी झालेली नसते, तर या संस्थेचा उद्देश वेगळा असतो. तर उदाहरणार्थ शाळा, तर शाळा स्थापन करण्याची मागे हेतू कोणता असतो, तर विद्यार्थ्यांना शिक्षण सहजपणे उपलब्ध करून देणे, शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणे हा शाळा महाविद्यालयाचा हेतू असतो. तर अशा या शाळा महाविद्यालयामध्ये सुद्धा त्यांचा कारभार पाहण्यासाठी चिटणीसाची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे ही अशी वेगवेगळ्या संस्था असतात की ज्यांचं उद्दिष्ट पैसा कमवणे किंवा नफा मिळवणे हा नसतो, तर समाजासाठी, समाजातील लोकांसाठी वेगवेगळ्या हेतूंची पूर्तता करण्यासाठी या संस्थांची स्थापना ही झालेली असते. तर अशा संस्थेचा दैनंदिन कारभार पाहण्यासाठी ज्या व्यक्तीची नियुक्ती केली जाते त्यालाच नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस असे म्हणतात. ठीक आहे. तर नफा विरहित संस्थेच्या चिटणीसाची नियुक्ती ही व्यवस्थापन समितीद्वारे केली जाते. तो व्यवस्थापन समितीचा सभासद असतो. संस्थेचे आकारमान, स्वरूप यावरून पूर्णवेळ किंवा अर्धवेळ पगारावर किंवा मानधनावर या चिटणीसाची नियुक्ती केली जाते. तर या संस्थेमध्ये जी कमिटी असते 4-5 लोकांची, तर या समितीच्या मार्फत नफाविरहित संस्थेच्या चिटणीसाची नेमणूक ही केली जाते. मग तो चिटणीस संस्थेच्या गरजेप्रमाणे पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ म्हणजे दिवसभर तो काम करतो किंवा दिवसातले काही तास तो काम करत असतो आणि त्यानुसार त्याचं मानधन हे ठरवलं जातं. आता या चिटणीसाला कोणती पात्रता आवश्यक आहे ते पाहूया आपण. नफाविरहित संस्थेच्या चिटणीसाची कोणतीही निर्धारित पात्रता अशी नाही, पण चिटणीस संस्थेच्या संकल्पनेशी तो परिचित असला पाहिजे. त्याला पत्रव्यवहार, संगणक इत्यादीचे मूलभूत ज्ञान असणं आवश्यक आहे. म्हणजे असं कुठेही असं मेन्शन केलेलं नाही की ही पात्रता असणं आवश्यक आहे किंवा त्याने ही डिग्री संपादन केलेली असली पाहिजे, हा कोर्स केलेला पाहिजे, असं काही नाही आहे. पण ती संस्था कशासाठी स्थापन झालेली आहे, त्या संस्थेचं उद्दिष्ट काय आहे याची मात्र कल्पना त्या चिटणीसाला असणं गरजेचं आहे. आणि कमीत कमी त्याला साधारणपणे पत्रव्यवहार कसा करायचा, त्यानंतर फायलिंग कसं करायचं, त्यानंतर संगणक कसा वापरायचा याचं जे पायाभूत ज्ञान आहे ते त्याच्याकडे असणं हे गरजेचं आहे. एवढी अपेक्षा किंवा पात्रता चिटणीसाकडे असणं आवश्यक आहे त्या संस्थेचा चिटणीस म्हणून काम करण्यासाठी. आता संस्थात्मक चिटणीसामधला दुसरा प्रकार आहे तो म्हणजे सहकारी संस्थेचा चिटणीस, सेक्रेटरी ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. आता सहकारी हा शब्द मुळातच कुठून आला आहे, तर सहकार्य म्हणजे मदत करणे. तर या ज्या सहकारी संस्था आहेत त्या म्हणजे काय असतं, तर समाजातील किमान 10 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊन सहकारी संस्थेची स्थापना ही सहकारी कायद्याअंतर्गत केलेली असते आणि अशा संस्थेला सहकारी संस्था असे म्हणतात. तर सहकारी संस्थेची स्थापना किंवा नोंदणी महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा 1960 नुसार करण्यात येते. संस्थेचा प्रमुख उद्देश हा सभासदांना सेवा उपलब्ध करून देणे व त्यांच्या हितसंबंधाचे रक्षण करणे हा असतो. तुमच्या आजूबाजूला तुम्ही पाहिले असतील अनेक सहकारी बँका, सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा सहकारी ग्राहक भांडार हे असतात. तर या ज्या संस्था असतात त्यांचं उद्दिष्ट हे आपल्या सभासदांना जास्तीत जास्त सेवा उपलब्ध करून देणे आणि त्यांचं रक्षण करणे
हे असतं. तर इथं नफा कमवणे हा काही सहकारी संस्थेचं उद्दिष्ट नसतं. तर या सहकारी संस्थेचं रोजचा कारभार पाहण्यासाठी सुद्धा त्यांना चिटणीसाची आवश्यकता असते. तर सहकारी संस्थेच्या चिटणीसाची नियुक्ती ही व्यवस्थापन समितीतील सदस्यांकडून केली जाते. असा चिटणीस साधारणपणे मानधनावर काम करतो, परंतु सहकारी संस्थेचे आकारमान मोठे असेल तर व्यवस्थापन समितीकडून स्वतंत्र व्यक्तीची सहकारी संस्थेचा चिटणीस म्हणून नेमणूक करण्यात येते. तो संस्थेचा पूर्णवेळ पगारी नोकर असतो. म्हणजे जनरली काय होतं की सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीमधला जो सदस्य असतो, जे जे 10 लोक जे असतात त्यातीलच एखादी व्यक्ती त्या सहकारी संस्थेचा चिटणीस म्हणून काम करतो. परंतु जर सहकारी संस्था मोठी असेल, कारभार त्यांचा मोठा असेल, तर मात्र या समितीकडून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची नेमणूक केली जाते आणि मग ती व्यक्ती त्या सहकारी संस्थेचा पूर्ण वेळ चिटणीस म्हणून काम करत असतो. ठीक आहे. आता सहकारी संस्थेच्या चिटणीसाची पात्रता काय आहे ते पाहूया आपण. सहकारी संस्थेच्या चिटणीसासाठी कोणत्याही विशिष्ट पात्रतेची अशी अट नाही, परंतु त्याला सहकारी संस्था किंवा कायद्याचे ज्ञान असावे लागते. तसेच तो कोणत्याही शाखेचा पदवीधर असला पाहिजे, संगणकाचे ज्ञान त्याला असले पाहिजे, भाषेवरती प्रभुत्व असले पाहिजे, संभाषण करणे, लोकांशी सुसंवाद साधणे हे त्याला जमायला पाहिजे. तर अशा प्रकारे सहकारी संस्थेच्या बाबतीमध्ये सुद्धा विशेष अशी कोणतीही विशिष्ट पात्रता असलीच पाहिजे असं काही नाही, परंतु आत्ताच्या काळानुसार कमीत कमी तो पदवीधर असायला पाहिजे आणि त्याला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक पाहिजे आणि चिटणीस म्हणून काम करण्यासाठी ज्या बेसिक गोष्टी लागतात त्याची जाणीव त्याच्याकडे असणं हे गरजेचं आहे. ठीक आहे. आता यातला आपण तिसरा प्रकार पाहूया, तो म्हणजे संयुक्त स्कंद प्रमंडळाचा चिटणीस, सेक्रेटरी ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी. त्याला कंपनी चिटणीस असं सुद्धा आपण म्हणू शकतो किंवा संयुक्त भांडवली संस्था किंवा प्रमंडळ असा सुद्धा याचा उल्लेख होतो. ही सगळी नावं वेगवेगळी आहेत, पण प्रकार एकच आहे, तो म्हणजे कंपनी चिटणीस, शॉर्टमध्ये आपण असं म्हणू शकतो. आता संयुक्त स्कंद प्रमंडळ हा एक व्यवसाय संघटनेचा प्रकार असून जो मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करण्यासाठी सर्वात योग्य मानला जातो. म्हणजे जेव्हा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करायचा असतो तेव्हा हा पर्याय तुम्ही निवडू शकता, तो म्हणजे संयुक्त स्कंद प्रमंडळाचा, जॉईंट स्टॉक कंपनी. तर कंपनीचा सचिव म्हणजेच चिटणीस हा मुख्य अधिकारी मानला जातो. आधुनिक व्यापार संघटनेत तो महत्त्वाचा घटक आहे. ठीक आहे. आता कंपनी चिटणीसाची नियुक्ती कशा प्रकारे होते पहा. संयुक्त स्कंद प्रमंडळाच्या चिटणीसाची नियुक्ती ही ज्यावेळी कंपनीची स्थापना केली जाते त्यावेळीच केली जाते. प्रामुख्याने दैनंदिन आणि कार्यकारी कामे पार पाडण्यासाठी त्याची नियुक्ती केली जाते. त्याला संचालक मंडळाच्या नियंत्रणाखाली काम करावे लागते. म्हणजे जेव्हा कंपनीची स्थापना होते तेव्हाच सेक्रेटरीची सुद्धा नियुक्ती केली जाते आणि कंपनीची जी दैनंदिन कामे आहेत ती पूर्ण करण्यासाठी संचालक मंडळाच्या आदेशाप्रमाणे हा चिटणीस काम करत असतो. कंपनी कायदा 2013 नुसार कंपनी सचिवांना मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी यामध्ये त्यांचा समावेश केलेला आहे. कंपनी कायदा 2013 मध्ये मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी ही संकल्पना मांडण्यात आली. संचालक मंडळाला कंपनीचा दैनंदिन कारभार कार्यक्षमपणे पार पाडता यावा यासाठी काही व्यवस्थापक व कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती केली जाते. आता कंपनी चिटणीस होण्यासाठी पात्रता काय आवश्यक आहे ते पहा. कंपनी कायदा 2013 नुसार कंपनीचा चिटणीस म्हणजेच सचिव हा इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ICSI म्हणजेच भारतीय कंपनी
चिटणीसांची संस्था, या संस्थेचा तो सभासद असला पाहिजे. म्हणजे जसं CA आहे, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया, इथं तुम्हाला CA होण्यासाठी तुमचं रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे. तुम्ही ती परीक्षा पास होणं आवश्यक आहे आणि तुमचं परीक्षा पास झाली की तुमचं रजिस्ट्रेशन होतं आणि मग तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करू शकता. तसंच कंपनीचा चिटणीस होण्यासाठी सुद्धा तुम्हाला CS कंपनी सेक्रेटरीज हा कोर्स, हा अभ्यासक्रम पूर्ण करणं आवश्यक असतं आणि या इन्स्टिट्यूटमध्ये नोंदणी करणं, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया, इथं तुमची नोंदणी होणं गरजेचं असतं आणि तिथं नोंदणी झाल्यानंतरच तुम्ही कोणत्याही कंपनीमध्ये कंपनीचा चिटणीस म्हणून काम करू शकता. हे फार महत्त्वाचं आहे. आपला विषयच हा आहे की चिटणीसाची कार्यपद्धती. तर यामध्ये कंपनी चिटणीस जर एखाद्याला करिअर आपलं करायचं असेल त्यामधून, तर त्याला इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांनी जो अभ्यासक्रम निर्धारित केलेला आहे तो अभ्यासक्रम पूर्ण करून ती परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना या इन्स्टिट्यूशनमध्ये स्वतःचं रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि म्हणजेच नोंदणी करावी लागते आणि नोंदणी केल्यानंतरच ते वेगवेगळ्या संस्थांमध्ये, ज्या प्रायव्हेट आहेत किंवा सार्वजनिक आहेत, त्या कंपनीमध्ये ते कंपनीचे सेक्रेटरी म्हणून काम करू शकतात. आता यातला पुढचा प्रकार आहे आणि शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे सरकारी खात्याचा चिटणीस, सेक्रेटरी ऑफ गव्हर्मेंट डिपार्टमेंट. आता सरकारी खाते म्हणजे जे खाते केंद्र आणि राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली विविध मंत्रालयांमार्फत कामकाज करत असते. या खात्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून नियुक्त केलेल्या व्यक्तीस सरकारी खात्याचा चिटणीस असे म्हणतात. जसं की तुम्ही पाहता केंद्रामध्ये केंद्र सरकार आहे आणि राज्य सरकार आहे. तर केंद्रामध्ये किंवा राज्य सरकारमध्ये जसं केंद्रामध्ये पंतप्रधान हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात आणि मुख्यमंत्र्याला किंवा पंतप्रधानाला अनेक डिपार्टमेंट पाहायचे असतात. जसं आरोग्य आहे, गृह खाते आहे, अर्थ खाते आहे, पर्यटन आहे, कृषी आहे. तर ही वेगवेगळी अशी खाती असतात. तर या खात्यांचं वाटप तुम्ही बघितलं असेल की पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री ही खाते वेगवेगळ्या मंत्र्यांना वाटून देतात आणि तो मंत्री तो त्या खात्याचा प्रमुख असतो. म्हणजे एखाद्या मंत्र्याची नेमणूक एखादं खातं सांभाळण्यासाठी दिलं असेल, समजा गृह खाते दिलं असेल, तर त्या मंत्र्याने ते खातं पूर्ण पाहायचं असतं. ठीक आहे. आता हा जो मंत्री असतो तो पूर्ण, समजा आपण फॉर एक्झाम्पल आता राज्याच्या बाबतीमध्ये बोलूया की जर राज्याचा कारभार मुख्यमंत्र्यांकडून पाहिला जातो आणि मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली अनेक मंत्री असतात, प्रत्येक मंत्र्याला एक एक खातं दिलेलं असतं आणि तो मंत्री त्या खात्याच्या कारभारासाठी जबाबदार असतो. आता हे जे मंत्री असतात की जे खात्याचे प्रमुख असतात त्यांना रोजचं दैनंदिन जे कामकाज आहे ते पाहण्यासाठी आणखीन एक असिस्टंट दिला जातो आणि तो असिस्टंट म्हणजेच सरकारी खात्याचा चिटणीस. ठीक आहे. तर भारत सरकार आणि राज्य सरकारद्वारे प्रशासकीय कारभार चालवण्यासाठी खात्याचा प्रमुख म्हणून चिटणीसाची नियुक्ती करण्यात येते. या खात्याचे चिटणीस प्रशासकीय प्रमुख म्हणून काम करतात. जसं की मी आत्ताच सांगितलं, अर्थ खात्याचा चिटणीस, संरक्षण खात्याचा चिटणीस, गृह खात्याचा चिटणीस. तर मंत्र्याच्या हाताखाली या खात्याच्या चिटणीसाची नियुक्ती केली जाते. तर या चिटणीसाने काय करायचं, तर आपल्या मंत्र्यासाठी काम करायचं असतं. जे मंत्री महोदय असतात त्यांचे आदेश काय आहे त्याप्रमाणे त्याला अंमलबजावणी करावी लागते. मंत्र्यांना कोणती माहिती वगैरे हवी असेल तर ती गोळा करणे, नंतर मंत्र्यांचे दौरे, त्यानंतर त्यांनी जे घेतलेले निर्णय आहेत त्याची नोंद करणे, त्यांचं फायलिंग वगैरे व्यवस्थित पाहणे. तर अशा प्रकारची जी कामं असतात त्या मंत्र्यांच्या संबंधित त्या खात्याविषयीची ती कामे पूर्ण करण्यासाठी अशा चिटणीसाची नियुक्तीही केली जाते. आता पात्रता काय आहे ते आपण पाहूया. सरकारी खात्याच्या चिटणीसासाठी कोणत्याही शाखेची पदवी संपादन करणं हे आवश्यक आहे.
तसेच त्याने लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित केलेल्या नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील म्हणजेच IAS अधिकारी सचिव होऊ शकतो. म्हणजे जे IAS अधिकारी असतात ते अशा प्रकारे सरकारी खात्याचा चिटणीस ते होऊ शकतात. त्यांनी ती परीक्षा पास होणं गरजेचं असतं. इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस जसं की परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यासाठी भारतीय विदेश सेवेतील अधिकारी म्हणजे IFS सचिव होऊ शकतात. तर असे हे वेगवेगळे चिटणीसाचे प्रकार आहे की जे आपण पाहिले. मुख्य प्रकार 2 आहेत. एक म्हणजे खाजगी चिटणीस आणि दुसरं आहे संस्थात्मक चिटणीस. खाजगी चिटणीसामध्ये इतर कुठलेही उपप्रकार नाहीत, कारण जे अतिव्यस्त व्यक्ती असतात ते स्वतःचे दैनंदिन कारभार पाहण्यासाठी ज्या चिटणीसाची नेमणूक करतात त्याला खाजगी चिटणीस असे म्हणतात. आणि संस्थात्मक चिटणीसामध्ये मात्र तुम्हाला प्रकार पाहायला मिळतात. ते म्हणजे जसं की आत्ताच आपण पाहिलं नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस, सहकारी संस्थेचा चिटणीस, संयुक्त स्कंद प्रमंडळाचा चिटणीस म्हणजेच कंपनी चिटणीस, सरकारी खात्याचा चिटणीस आणि इतर मंडळे. तर यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवण्याची आहे ती म्हणजे नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस आणि सहकारी संस्थेचा चिटणीस या चिटणीसाला कोणतीही अशी विशेष शैक्षणिक पात्रता असणं गरजेचं नाही आहे. फक्त त्यांना पदवीधर असायला पाहिजे आणि ते ज्या संस्थेमध्ये काम करतात त्या संस्थेच्या हेतूविषयी त्यांना जाणीव असणं गरजेचं असतं. आणि सहकारी संस्थेच्या चिटणीसाला सहकार कायदा माहीत असणं गरजेचं असतं. महाराष्ट्रामध्ये जसं महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 साली संमत झाला तर त्या कायद्याचं ज्ञान असणं अपेक्षित आहे. तर इथं अशी विशेष कोणती शैक्षणिक पात्रता त्याच्याकडे असायलाच पाहिजे असं काही नाही. परंतु कंपनीचा चिटणीस होण्यासाठी मात्र तो इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया या संस्थेचा तो सभासद असणं गरजेचं असतं. तेव्हाच तो कंपनी चिटणीस म्हणून काम करू शकतो. आणि सरकारी खात्याचा चिटणीस होण्यासाठी IAS ही जी परीक्षा आहे ती पास होणं गरजेचं असतं किंवा IFS ही सुद्धा परीक्षा पास झालेली असेल तर तो सरकारी खात्याचं चिटणीस म्हणून काम पाहू शकतो. तर इथं मात्र तुम्हाला या 2 संस्थांच्या बाबतीत तुम्हाला विशेष शैक्षणिक पात्रता असणं हे गरजेचं असतं. ते एवढं फक्त लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे हे विविध चिटणीसाचे प्रकार आहेत. तुम्ही लेक्चर्स पुन्हा पुन्हा ऐका म्हणजे तुम्हाला ते सहज लक्षात येईल आणि समजून जाईल. तोपर्यंत मजेत राहा, स्वतःचे आरोग्य सांभाळा, घरीच राहा आणि सुरक्षित राहा. आपण पुन्हा उद्या नवीन लेक्चरमध्ये नवीन कॉन्सेप्ट घेऊन पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत थँक्यू. गुड बाय.